नामदेवरांची पायरी. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी पाय हिरे संत घेते. म्हणजे हिऱ्याचे पाय असलेले संत माझ्या माथ्यावर पाय देतात, ते माझं परम भाग्य आहे. ते नामदेवरांचं म्हणणं. म्हणजे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, पायरीचं दगड आहोत आम्ही, वरी पाय हिरे संत देते. म्हणजे हिऱ्यासारखे पाय असलेले संत महात्मे माझ्या समाधीवरती पाय देऊन जातात, ते माझं परम भाग्य आहे. काय लीनता म्हणायची नामदेवराय. आणि हे चोखामेळाचं समाधी, हे चोखामेळ्याचं समाधी. बाबा ही संत चोखामेळा यांची समाधी. संत चोखामेळा हे संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन संत. तर इतर संतांचे सुंदर मंदिर आहेत, पण संत चोखामेळा महाराजांचे समाधी विठ्ठल मंदिराच्या पायरी जवळच का? तुला नेमकं काय म्हणायचं? मला असं म्हणायचं आहे की संत चोखामेळा हे जातीहीन होते, म्हणजे शेड्यूल्ड कास्ट. तर म्हणून त्यांना विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीजवळ ठेवले, जागा दिली आहे का? नाही नाही, असा त्याचा अर्थ नाही. तुला गोट सांगू, विठ्ठलाचा दरबार हा संत मेळ्यांनी बहरलेला आहे, संतांनी बहरलेला. या संप्रदायामध्ये आणि विठ्ठलावर प्रेम करणारे जे आराध्य दैवत, जे संतांचं आराध्य जे दैवत आहे लक्षात लागतं, ते म्हणजे पांडुरंग. हे सगळे 12 बलुतेदार, सर्व जाती, सर्व पंथ, सर्व वर्ण, सर्व वंश, ही सगळी गुण्या गोविंदानं एका ठिकाणी वास करतात. आणि तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आता चोखामेळ्याची समाधी ही पांडुरंगाच्या पायरीजवळ आहे. तुला असं वाटलं की चोखामेळा हे जातीहीन आहेत म्हणून शेड्यूल्ड आहेत, हा म्हणून त्यांची समाधी बाहेर बांधली का? मग इतर संतांच्या समाधी भोवती मंदिर आहे, लक्षात आलं का? सुंदर आलेशान मंदिर आहे, मग पायरीजवळ चोखामेळा समाधी का? त्याच्या पाठीमागचं इतकं गोड कारण आहे. पूर्वी संत चोखामेळा हे संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानदेव, गोरोबा काका यांचे समकालीन संत. आलं लक्षात? तर चोखामेळा एवढे उच्च कोटीचे भक्त होते, एवढी भक्ती त्यांची दृढ होती. भक्तीच्या दडपणाखाली पांडुरंगाला चोखामेळ्याजवळ नमावं लागलं. इतकी दृढ भक्ती चोखामेळ्याची होती. चोखामेळ्याचा सोड, चोखामेळ्याची बायको सोयराबाई ना, तिची तर भक्ती इतकी दृढ, लक्षात आलं का? तिचे एक एक अभंग जर तू ऐकलेस ना, तुला माहिती आहे का सोयराबाईचा अभंग एक प्रचलित अभंग आहे, अवघा रंग एक झाला रंगी रंगाला श्रीरंग. तो चोखामेळ्याच्या बायकोचा अभंग आहे. हा, मग चोखामेळे काय ताकदीचे असतील बघ. चोखामेळ्याच्या वेळेला पंढरीच्या वारीसाठी इथपर्यंत आले होते, त्यावेळेला त्यांना निरोप आला की असं तुमची पत्नीच्या काळा यायला लागल्या. ते म्हणलं काय व्हायच होते पांडुरंगा, तुझं तू बघ. ते वारीला होते. आणि मग त्यांनी पांडुरंगावरच झोपवलं. अक्षरशः पांडुरंगाने चोखामेळ्याच्या बायकोचं बाळंतपण केलं, अशी ख्याती आहे. त्यांना जातीद्वेष होता, प्रचंड जातीद्वेष होता. आणि जात भी पूर्वी मानायचे लोक त्या काळात. येस, प्रचंड मानायचे. अक्षरशः विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश देत नव्हते. तुमच्यासारखा मी एक माणूस आहे, तुमच्यासारखेच मला देह परमात्म्याने दिलेला आहे. चोखामेळ्याने बऱ्याच विनवण्या केल्या की मला आज जाऊ द्या वगैरे. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. विठोबा, आम्ही जाती नाहू, तुझ्यापर्यंत येण्याचा आम्हाला अधिकार नाही.
आणि आम्हाला हे अधिकार लोक करून देत नाही, मग आम्ही काय करू? रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही पायरीसे होऊ दंग गावनी अभंग, अनाथा घरी नाचे माझा सखा पांडव. इतकं सुंदर तिने अभंग लिहिला. शेवटी परत एक दिवस असं झाला की मंगळवेढ्याला काही कामानिमित्त चोखामेळा गेला, संत चोखामेळा. आणि तिथं गेले असताना काय झालं, एका किल्ल्याच्या भोवती चालत असताना त्या किल्ल्याची भिंत चोखामेळ्याच्या अंगात पडली. चोखामेळा त्याचा प्राण गेला. पांडुरंग हा चराचराला समजून घेणार, चराचर त्या सत्यत आहे, कुठं काय घडते त्याला पहिल्यांदा कळणार ना, आणि भक्ताची बातमी तर लगेच कळणार. पांडुरंगाला कळाल्याबरोबर पांडुरंग हळहळले अंतःकरणात, आणि पांडुरंगाने नामदेवाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, नामा आपला चोखामेळा गेलाय, ताबडतोब तिच्या अंत्यसंस्काराची तयारी कर. नामदेवरायांनी कळाल्याबरोबर नामदेवराव गेले. भिंत जी पडली होती ती दगड वगैरे बाजूला केली, माती बाजूला केली, चोखामेळ्याचा प्रेत हातात घेतला आणि चंद्रभागेला आले. समोर चंद्रभागेला आले आणि चंद्रभागेवर अंत्यसंस्कार सगळ्या संतांनी एकत्र केलं. सगळ्या संतांना, सर्व जाती धर्माच्या संतांना एकत्र केलं. चोखामेळ्याला अग्निसंस्कार दिले चंद्रभागेच्या काठी, आणि त्यांच्या अस्थी गोळा केल्या. कुणाच्या? चोखामेळ्यांच्या अस्थी गोळा केल्या, कलशात टाकल्या, आणि त्या अस्थी आणल्या. आणि ही जी समाधी दिसते चोखामेळ्यांची, हा पांडुरंगाचं मंदिर आहे, हा प्रवेशद्वार आहे पांडुरंगाचं मंदिर पाठीमागे, हा प्रवेशद्वार आहे. तिथं नामदेवरायांनी काय क्रांती केली. अलीकडं लोक म्हणतात आम्ही जातीभेद मिटवले, आम्ही वर्णभेद मिटवले, आम्ही वंशभेद मिटवले, सगळं मिटवलं असं म्हणतात ते, बरोबर आहे. पण नामदेवरायांनी ज्या वेळेला कडकडीत जातीभेद होता, वर्णभेद होता, वंशभेद होता, त्यावेळेला नामदेवरायांनी क्रांती काय केली हे तुला सांगायचं आहे मला. नामदेवरायांनी चोखामेळ्याच्या म्हणजे चोखा महाराजच्या अस्थी हातात घेतल्या, कलशात घातल्या, आणि ही जी पायरी आहे ह्या पायरीच्या ठिकाणीच समाधी रूपानं जमिनीमध्ये पुरून टाकल्या, आणि लोकांना संदेश दिला की आजपर्यंत माझ्या चोख्याला, त्या चोखा महाराला तुम्ही मंदिरात प्रवेश करून दिला नाही. धर्मांधानो जात्यांधानो, तिथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या चोख्याचं आधी दर्शन घ्या, मगच पांडुरंग तुम्हाला दर्शन देईल. इतकं ते अलौकिक आहे. म्हणजे नामदेवरांनी जी क्रांती केली ती अलौकिक क्रांती. त्या काळी जातीभेद मिटवले, आत्ताचं काय घेऊन बसलं. म्हणून वारकरी संप्रदाय इतका श्रेष्ठ काय, सगळ्या जातीचे, धर्माचे, वर्णाचे, वंशाचे, उच्च नीच, गरीब श्रीमंत सगळे गुणागोविंदांना लागतात. कुठलाच भेद नाही, कुठलाच अहंकार नाही, कुठलाच द्वैत नाही. लक्षात आलं. हे संतां खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय संतांचे वैशिष्ट्य. म्हणून वारकरी संप्रदाय जगात